नागपुर के कलमना पुलिस स्टेशन क्षेत्र में एक चौंकाने वाली घटना सामने आई। मामूली विवाद के दौरान दोस्तों ने अपने ही एक दोस्त की रॉड और चाकू से गोदकर हत्या कर दी। इस घटना में दूसरा दोस्त गंभीर रूप से घायल हुआ है। पुलिस सूत्रों के अनुसार तंशु नागपुरे, सलीम और ऋषि पटले तीनों दोस्त थे। मंगलवार रात उन्होंने मुस्तफा उर्फ बोंदू ईशा अंसारी से झगड़ा किया। सभी ने पहले शराब पी थी और लौटते समय झगड़ा उस समय भड़क उठा जब किसी की गर्लफ्रेंड को पैसे देने को लेकर विवाद हुआ। सीनियर पुलिस इंस्पेक्टर प्रवीण काले ने बताया कि मामला दर्ज कर जांच शुरू कर दी गई है। पुलिस ने घटनास्थल से सबूत जुटाना शुरू कर दिया है और मृतक के परिवार को भी सूचित किया गया है। घटना अशी आहे की पंचवीस नागपुरे सलीम आणि मृतक पटले हे मित्र आहेत। यांचा रात्री यातील आरोपी मुस्तफा उर्फ बोंदू ईशा अंसारी याच्यासोबत वाद झाला आणि ते सर्वजण मित्रच आहेत, परंतु यांचा वाद झाल्याने ईशा अंसारी आणि त्याच्या परिवारातील त्याचे भाऊ आणि वडील या सगळ्यांनी मिळून सलीम, ऋतिक पटले आणि तंशु नागपुरे या तिघांना रॉड आणि चाकूने मारहाण केली। त्यात ऋतिक पटले याचा मृत्यू झाला आणि सलीम हा जखमी आहे। यातील आरोपींना लगेच माहिती मिळाल्यानंतर आम्ही ताब्यात घेतले। जवळपास अर्ध्या एक तासातच आम्ही सर्व आरोपी त्यांना ताब्यात घेतले। यांचा वाद असा मोठा वाद नव्हता, ते सोबतच मंगळवारी बाजार येथे एका ठिकाणी दारू पिले। त्यानंतर दारू पिऊन परत येत असताना त्यांच्या गर्लफ्रेंडला पैसे देण्यावरून त्यांचा वाद झाला आपापसात आणि त्यानंतर त्या वादातून ते जेव्हा घरी आले तर घरी सर्वजण एकाच मोहल्ल्यात राहत असताना घराजवळ त्यांची पुन्हा भांडणे झाली आणि त्या वादातून एक घडले। लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।